इराण आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धाने आता एक भयानक वळण घेतले आहे, ज्यामध्ये आता अमेरिका आणि इस्रायल इराणच्या काही ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्याच्यावरती हल्ले करत आहेत. ज्यामध्ये तेल रिफायनरीज आहेत, तेलाचे कारखाने आहेत आणि याच्यामध्ये आता वाढ म्हणून जे या भागामध्ये पाणी शुद्ध करणारे कारखाने आहेत, ज्याला डिसॅलिनेशन प्लांट असं म्हटलं जातं, तर त्याच्यावरती सुद्धा हल्ले सुरू झालेले आहेत. तर याचं आपण विश्लेषण कसं करतो? हे सगळे आखाती देश आहेत. इथे भरपूर वाळवंटी आहेत. इथे नद्या आणि नाले यांचं जे पाणी असतं ते अत्यंत कमी आहे. तर त्याच्यामुळे जी पाण्याची रिक्वायरमेंट जी असते ही पूर्ण केली जाते. समुद्रातलं जे पाणी असतं तर ते त्याच्यातलं क्षार किंवा त्याच्यातलं सॉल्ट काढून त्याला शुद्ध केलं जातं आणि पाणी हे पिण्याच्या लायकीचं केलं जातं. आता जर आपण या कारखान्यावरती जर आपण हल्ले करायला सुरुवात केले, तर अर्थातच या भागात जे पाणी आहे ते कमी होईल आणि याच्यामुळे याचा जो परिणाम आहे हा सामान्य जनतेमध्ये होईल. असं म्हटलं जातं की बहारेनवरती ड्रोनच्या मदतीने इराणी हल्ला केला, ज्यामुळे तिथलं पाणी पुरवठा बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 30 गावांचं पाणी जे आहे ते बंद पडलेलं आहे. याच्याशिवाय आपण जर बघितलं तर जी आकडेवारी अव्हेलेबल आहे, कुवेतचं जवळजवळ 90% पाणी हे समुद्राकडनं येतं. ओमानचं 86% आणि सौदी अरेबियाचं 70% पाणी समुद्रातलं पाणी शुद्ध करून ते वापरलं जातं. आणि असे 400हून जास्त प्लांट्स आहेत की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते शुद्ध केलं जातं. आता जर या पाणी शुद्ध करणाऱ्या कारखान्यांना जर तुम्ही लक्ष केलं, म्हणजे ड्रोन्सच्या मदतीने म्हणा किंवा मिसाईल्सच्या मदतीने म्हणा, तर याचा परिणाम हा लोकांच्या जीवनावरती होतो. कारण पाणी जे आहे हे अत्यंत महत्त्वाची गरज आहे कुठल्याही मानवजातीला. आणि दुसरं काय असतं की हे जे पाणी शुद्ध केलं जातं, तर त्याच्याकरता प्रचंड प्रमाणात वीज लागते, प्रचंड प्रमाणात तेल आणि गॅस लागतं. आणि जर तेल आणि गॅसची कमी झाली तर तसंसुद्धा म्हणजे पाण्याचे शुद्ध करणाऱ्या कारखान्यांना मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं आणि हे पाणी कसं लोकांकडे पोचवायचं हे मोठं संकट हे निर्माण होऊ शकतं. आणि जोपर्यंत भारताचा संबंध आहे, आपल्याला माहिती आहे की भारताचे 80 लाख ते 1 कोटी भारतीय आज वेगवेगळ्या आखाती देशामध्ये राहतात. तर जर तिथे पाण्याचं संकट निर्माण झालं, तिथे नोकरीचं संकट निर्माण झालं, तिथे तेल कारखाने बंद झाले किंवा गॅस पुरवठा बंद पडला, तर तिथे राहणारे लोकं त्यांना नोकऱ्या मिळतात, तर त्यांच्या नोकऱ्या कमी होतील आणि मग त्यांना भारतामध्ये परत यावं लागेल. तर याच्यामुळे जे भारतीय त्या भागात आहेत त्यांच्याकरतासुद्धा पाणी न मिळणं हे एक मोठं संकट होऊ शकतं. तर त्याच्यामुळे त्या परिस्थितीवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि जर आपले काही नागरिक अशा प्रकारे संकटात अडकले असतील, तर त्यांना बाहेर काढण्याची आपल्याला तयारी ही करावी लागेल.